नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मोजणी जसं की करताना शेजाऱ्याकडे तुमची जमीन असल्याचं जर का सिद्ध झालं तर नेमकं काय करायचं, तर लक्षात घ्या की अशा वेळी जसं की अनेक वेळा जमिनीच्या मोजणी दरम्यान वास्तविक हद्दींचा जो काही फेरविचार होत असतो। डिजिटल मोजणीमुळे पूर्वीच्या जे काही चुकीच्या मोजमापांचे जे काही खुलासे समोर येत आहेत, तर अशा वेळी एखाद्या व्यक्तीची जी काही जमीन शेजारच्याच्या हद्दीत असल्याचं जर का समजा सिद्ध होत असेल, तर ती जमीन पुन्हा आपल्या नावे करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते। यासाठी काही जे काही महत्त्वाचे टप्प्यांचं पालन या ठिकाणी करणे आवश्यक आहे। तर प्रथम जसं की मोजणीचे जे काही अधिकृत पंचनामा व अहवाल घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जमीन मोजणी पूर्ण झाल्यानंतर तलाठी किंवा भूमापन अधिकारी हे पंचनामा तयार करतात। त्या अहवालात तुमच्या नावाच्या जसं की सर्वे नंबरची जी काही जमीन शेजारच्याच्या ताब्यात असल्याचं या ठिकाणी नमूद असते। त्याचबरोबर हा अहवाल तुमच्या मालकीच्या पुराव्यातील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो। तर अर्ज कसा कराल, यानंतर संबंधित तालुका भूमापन कार्यालयात फेरफार नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो। या अर्जात मोजणी अहवाल, 7/12 उतारा, जुनी कागदपत्र व ओळखपत्र जोडून जमीन चुकीच्या नावावर नोंद झाल्याची जी काही माहिती आहे ती सादर केली जाते। त्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी या अर्जाची जी काही पडताळणी करतात। त्यानंतर जर शेजारी त्यावर हरकत घेत असेल तर तहसीलदार कार्यालयाकडे प्रकरण पाठवले जाते। तहसीलदार दोन्ही पक्षांना या ठिकाणी नोटीस देऊन सुनावणी घेतात। त्यानंतर तुमच्याकडे कागदपत्री पुरावे, मोजणी अहवाल व हक्काच्या नोंदी असतील तर तुमची बाजू मजबूत ठरते। शेजारची जी काही हरकत ग्राह्य धरली गेली नाही तर तहसीलदार तुमच्या बाजूने निर्णय देतात। तर लक्षात घ्या की तहसीलदाराचा जो काही आदेश झाल्यानंतर संबंधित फेरफार नोंद या ठिकाणी 7/12 उतार्यावर नोंदवली जाते आणि ही नोंद झाल्यावर त्या जमिनीवर तुमचा कायदेशीर हक्क या ठिकाणी स्थापित होतो। नोंदणी प्रक्रियेनंतर तुम्हाला नवीन जे काही 7/12 उतारा या ठिकाणी मिळतो। त्यानंतर शेजारच्या जसं की शेतकऱ्याचा विरोध असेल तर काय करायचं, लक्षात घ्या की एवढं होऊन सुद्धा जर शेजारचा शेतकऱ्याचा विरोध करत असेल तर जर शेजारी या निर्णयावर समाधानी नसेल तर त्याला पुढच्या न्यायालयात जसं की अपील करण्याचा जो काही हक्क या ठिकाणी असतो। मात्र अंतिम निर्णय झाल्यानंतर त्या जमिनीवर तुमची जी काही मालकी आहे ती मालकी हक्क जो आहे तो या ठिकाणी प्रस्थापित तुम्ही करू शकता। त्यानंतर जसं की या व्यतिरिक्त काही ठिकाणी मोजणी दरम्यान सीमाभेद झालेले प्रकरण सिव्हिल कोर्टात जसं की दावा दाखल करून सोडवावे लागते। अशा वेळी अनुभवी वकील घेणं या ठिकाणी गरजेचं ठरतं। न्यायालयात आपले हक्क सिद्ध करण्यासाठी सर्व नोंदी, त्याचबरोबर मोजणी अहवाल, 7/12 उतारे, मिळकत पत्रिका आणि पावत्यांचे जे काही दस्तऐवज आहेत ते सादर करणं आवश्यक असतं। तर एकंदरीत बोलायचं झालं तर मोजणी प्रक्रियेत तांत्रिक चुका जसं की टाळण्यासाठी भूमापन अधिकारी आणि तलाट्यांचे जे काही सही असलेले अंतिम नकाशे घेणे महत्त्वाचे आहे। अनेक शेतकरी मोजणी नकाशे घेत नाही आणि पुढे अडचणी येतात। तर लक्षात घ्या की अशी जी काही स्थिती ओढवली तर पुढे काय करायचं, तर मोजणी अहवालाची जी काही प्रत घ्या। त्यानंतर फेरफार नोंदीसाठी या ठिकाणी अर्ज करा। त्यानंतर तहसीलदारासमोर जसं की सुनावणीला या ठिकाणी उपस्थित राहा। निर्णयावर अपील जे काही आवश्यक असेल तर करा। अंतिम फेरफार नोंद 7/12 उतार्यावर नोंदवा। तर अशा प्रकारे जी काही माहिती आहे जी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे, तर एकंदरीत जमिनीविषयक जे काही माहिती पाहिजे असेल किंवा या व्यतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर भूमी अभिलेख त्याचबरोबर महसूल विभागाकडे तुम्ही जाऊन संदर्भात कोणत्याही प्रकरणासंदर्भात तुम्ही माहिती मिळवू शकता। तर एकंदरीत मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।